नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या शॉर्ट अपडेट व्हिडिओमध्ये आणि M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, लाईव्ह मार्केटमध्ये काय सायकॉलॉजी होती, कुठे बाय केलं, कुठे सेल केलं, एंड ऑफ द डे प्रॉफिट होतं. A to Z क्लॅरिटी जी आहे या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण इथे बघणार आहे. तर डायरेक्टली इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे. ऑर्डर बुकमध्ये आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे, जो की आहे निफ्टीमध्ये. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती आणि आपला सेटअप जो आहे तो कुठे ऍक्टिव्ह झालेला आहे तो. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर इथे मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतलेला आहे. आजची तारीख जी आहे ती आहे 6 जुलै. आजची जी ओपनिंग होती निफ्टीची ती चांगलीच गॅपअप होती. पहिली कॅन्डल जी होती ही याने बुलिश बनवलेली होती. स्ट्रॉंग क्लोजिंग जी होती आणि डायरेक्शन पण जे होतं ते होतं अपसाइडनी. तर इथे कन्फर्म झालेलं होतं की हा अपसाइडचं जे डायरेक्शन आहे हा दाखवू शकतो, पण आपण पहिल्या कॅन्डलमध्ये एंट्री करत नाही कारण की पहिल्या कॅन्डलमध्ये आपल्याला क्लॅरिटी नसते, म्हणून आपण एक कन्फर्मेशन येऊ देतो, त्यानंतर आपण एंट्री करतो. तर इथे बघू शकता की पहिली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर याने एक खाली रिट्रेसमेंट दाखवलेला आहे आणि याला फॉलो थ्रू दिलेला आहे, एक स्ट्रक्चर कंप्लीट केलेला आहे. बघायला झालं तर इथे आपली एंट्री एक्झिक्यूट व्हायला पाहिजे होती. परफेक्टली आपल्या सेटअपनुसार ट्रेंड कंटिन्युएशन मध्ये ही इथे एंट्री ऍक्टिव्हेट होती, बट आपण एक्झिक्यूट केलेली नाही आहे. त्याचं रिझन काय? कारण की पीडीएच जो आहे तो जस्ट जवळ होता, स्पेस जो आहे तो ओपन नव्हता. मिनिमम टू मिनिमम 1:1चं टार्गेट ओपन पाहिजे असते, ते इथे दिसत नव्हतं, म्हणून जे आहे ती इथे आपण एंट्री एक्झिक्यूट केलेली नाही आहे. लाईव्ह मध्ये पण मी ही सेम कॉमेंट्री केलेली होती. जेवढं पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत सर्वांना माहिती आहे की ते आपण एंट्री एक्झिक्यूट केलेली नव्हती. जेव्हा हा वर निघाला इथून खाली आला तर इथे एक आपण जो हिस्ट्री मधला जो रेजिस्टन्स लेवल होता तो पण आपण इथे मार्क करून ठेवलेला होता. मी सांगितलं होतं की हा जर इथून क्रॉस पण करणार तर एक रेजिस्टन्स आहे, जोपर्यंत तो रेजिस्टन्स क्रॉस नाही करणार आपल्याला एंट्री करायची नाही आहे. तर ती जी लाईन आलेली होती रेजिस्टन्सची ती या लेवलवर होती. आपण यानंतर जर हा कंटिन्युएशन देणार तर आपण एंट्री घेणार होतो. तर ते जे कंटिन्युएशन आलेले आहे ते आलेलं आहे या कॅन्डलमध्ये. इथे परफेक्टली तुम्ही बघू शकता की पहिली कॅन्डल होती, इथे स्ट्रक्चर कंप्लीट झालं फर्स्ट, मग सेकंड जे झालं ते झालं इथे या लेवलवर. तर हे जे स्ट्रक्चर होतं हे परफेक्ट होतं, आपल्या सेटअपनुसार होतं आणि परफेक्टली इथे कंटिन्युएशन साईन जे आहे ते कन्फर्म झालेलं होतं. तर जशी ज्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिक्यूट केला आणि सेम कॅन्डलचा जो लो आहे तो मी स्टॉप लॉस लावलेला होता. मी स्वतः ट्रेड एक्झिक्यूट केला आणि जेवढे पण आपले प्रीमियम्स आहेत जे माझ्यासोबत रोज लाईव्ह असतात सर्वांनी इथे एक्झिक्यूट केला. फर्स्ट जे टार्गेट होतं ते आपलं 1:1चं होतं आणि 1:1 एकदम इझी यांनी अचीव्ह केलं. कारण काय की फक्त 8 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता, तर 8 पॉईंट त्यांनी लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्ये दिलेले होते. बट आपण वरचं जे स्पेस आहे त्यासाठी प्ले करणार होतो. वरचं टार्गेट जे होतं ते ओपन होतं, त्यासाठी आपण इथे ट्रेलिंग कन्सेप्ट वापरलेला आहे. फर्स्ट टाइम जेव्हा हा इथे वर गेला आणि खाली आला, खाली येऊन जेव्हा वर गेला तर इथे एक स्ट्रक्चर कंप्लीट झालेला आहे, एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर आपल्या रूलनुसार आपण जो सेटअप वापरतो त्याच्या रूलनुसार पहिला जो ट्रेलिंग होता तो इथे आलेला होता, जो ऍक्च्युअल स्टॉप लॉस इथे लावलेला होता तो आपण ट्रेल केला आणि ट्रेल करून आपण या फ्रॅक्टलवर लावला. जेव्हा वर जाऊन पुन्हा हा खाली आला, पुन्हा एक स्ट्रक्चर बनवलं, तर इथे पुन्हा आपल्याला ट्रेलिंगचा एक चान्स आला. मी लाईव्ह मध्ये सांगितलेलं पण होतं की जे कॅन्डल्स आहेत त्याला आज हा रिस्पेक्ट नाही करताय, प्रॉपरली स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करताय. तर म्हणून आपण आज स्ट्रक्चर जे आहे ते आपण इथे ट्रेल केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा खाली आला, पुन्हा वर गेला, तर पुन्हा आपण इथे ट्रेल केलेला आहे. जर बघायचं झालं तर ऑप्शनच्या प्रीमियम मध्ये या लेवलवर जेव्हा आपला ट्रेलिंग एसएल आलेला होता तर इथे फक्त एका पॉईंटने जो आहे तो आपला स्टॉप लॉस वाचला आणि त्यानंतर पुन्हा हा रिव्हर्स वर गेलेला आहे. जे टार्गेट आहे ते वरचं कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा खाली येऊन पुन्हा जेव्हा वर गेला इथे एक डॉमिनेट कॅन्डल पण आलेली होती आणि एक फ्रॅक्टल पण आलेला होता. तर इथे पुन्हा एक चान्स आला ट्रेलिंग करायचा. तर आपण जो एसएल ऍक्च्युअल मध्ये इथे लावलेला होता तो आपण पुन्हा उचलला आणि इथे लावला. जेव्हा डे हाय लावून निफ्टी रिव्हर्स फिरलेला आहे तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे डॉमिनेट कॅन्डल अकॉर्डिंगचा या कॅन्डलमध्ये जो आहे तो आपला इथे बुक झालेला आहे. तर एकदम टेक्स्टबुक एंट्री होती, जे मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवलेलं आहे, जे आपण रोज लाईव्ह मध्ये एक्झिक्यूट करतो एक्झॅक्टली त्यानुसारच होती. 3 एंट्री आपण करतो. तर ही जी एंट्री लेवल होती ही होती नंबर 2 ची एंट्री, स्ट्रक्चर कन्फर्मेशनची एंट्री आणि ट्रेंड कंटिन्युएशनची एंट्री. प्रॉपरली त्याला आपण एक्झिक्यूट केलं, ट्रेल करत करत एक्झॅक्टली आपण टॉपवरच बुक केलेला आहे. त्यानंतर तर कोणताही सेटअप ऍक्टिव्ह झालेला नाही आहे. ज्यांचा पहिला ट्रेड जो आहे जो मिस झालेला असेल तर त्यांना ही जी एंट्री होती बॉक्सची रिव्हर्सलची ती इथे ऍक्टिव्हेट झाली असेल, त्यांनी इथपर्यंत मॅनेज केलं असेल. आता ही जी मोमेंटम आहे ही तर 3 PM ची मोमेंट आहे, हे तर वाईल्ड ऑलवेज असतेच. तर त्या अकॉर्डिंग मार्केट आता रिॲक्ट काय करते आणि कशी क्लोजिंग देते हे मार्केट क्लोज झाल्यावर आपल्याला माहित पडणार आहे. तर पहिला जो आपला सेटअप होता तो एकच होता आणि आज आपण एकाच ट्रेडवर क्लोज करतो आहे. सिंपल जर रिकॅप जायचं झालं तर इथे ओपनिंग झाली होती, स्ट्रक्चर कंप्लीट करून इथे आपला सेटअप जो आहे तो ऍक्टिव्हेट झालेला होता, बट पीडीएच होता, 1:1चं टार्गेट ओपन नव्हतं, स्पेस दिसत नव्हता, म्हणून आपण इथे एंट्री एक्झिक्यूट केलेली नाही आहे. त्यानंतर पुन्हा स्ट्रक्चर इथे जेव्हा कन्फर्म केलं आणि रेजिस्टन्स काढला तर इथे आपण कंटिन्युएशनच्या साईनवर इथे एंट्री घेतली. सेम काळचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. इथून ट्रेल करत करत प्रॉपरली आपण या डे पर्यंत याला कॅरी केलं. जेव्हा आपला फायनल ट्रेलिंग जो आहे तो या झोनवर पोहोचला तर या कॅन्डलच्या लोवर आपण जेव्हा ट्रेलिंग लावलेला होता
इथून जेव्हा निफ्टी फिरला तर इथे जो आपला जो आहे तो ट्रेलिंग एसएल जो आहे तो प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे. तर परफेक्टली आपण पूर्ण राईट केलं. तुम्हाला समजलं असेल की एक्झॅक्टली कसा सेटअप ऍक्टिव्ह झाला आणि कसं त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केला आणि कुठे ते बुक झालेलं आहे. मी पुन्हा तुम्हाला निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या कॅन्डलमध्ये ऑप्शनमध्ये ट्रेड एक्झिक्यूट झाला, कोणत्या पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि किती आपण त्यामध्ये बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर इथे बघू शकता की दोन चार्ट मी लावलेले आहेत. एक जो आहे तो निफ्टी इंडेक्समध्ये आहे, हा या साईडने जो आहे तो आहे 24,350 चा कॉल. हे अकाउंट जे आहे हे आपलं प्युअरली ऑप्शन बाईंगचं अकाउंट आहे. या अकाउंटमध्ये आपण प्युअरली ऑप्शन बाईंगचं चॅलेंज चालवतोय. तर आपली जी एंट्री एक्झिक्यूट झालेली होती ती होती अपसाइडनी. तर अपसाइडनी इथे आपण कॉल एक्झिक्यूट केलेला आहे जो की होता 24,350 चा कॉल. ज्याचा चार्ट जो आहे तो मी इथे लावलेला आहे. स्पॉट मध्ये जी आपली एंट्री कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल आणि ऑप्शन मधली जी कॅन्डल होती ती होती ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता. सेम कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावलेला होता. इथून इथपर्यंत जो एसएल होता तो फक्त 8 पॉईंटच्या जवळपास काहीतरी बसत होता. याला प्रॉपर ट्रेल करत करत आपण या लेवलपर्यंत कॅरी केलेला आहे. तुम्ही इथे जर बघू शकता तर हा ट्रेलिंग होता फर्स्ट, मग त्यानंतर हा होता, मग हा इथे होता. इथे परफेक्टली एका पॉईंटने जो आहे तो एसएल आपला वाचलेला आहे आणि इथनं रिव्हर्स फिरून जेव्हा मग ह्याने हाय लावला तर इथे आपला जो आहे रिव्हर्स फिरला. तर या कॅन्डलच्या लोवर आपला जेव्हा ट्रेलिंग आलेला होता तर इथे आपला हा बुक झालेला आहे, प्रॉपर प्रॉफिटमध्ये बुक झालेला आहे. याला आपण पॉईंट वाईज पण कॅल्क्युलेट करून घेऊ की एक्झॅक्टली किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पॉईंट आपण कॅप्चर केले आणि किती पॉईंटचं आपलं ओव्हरऑल यांनी मुवमेंट केलेली आहे ती. तर इथे बघू शकता की या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपली एंट्री होती. इथून इथपर्यंत जो स्टॉप लॉस बसत होता तो प्रॉपरली मी या फ्रॅक्टलवर लावलेला होता. तर 8 पॉईंटचा जो होता तो स्टॉप लॉस होता. इथून इथपर्यंत जे आहे यांनी 42 पॉईंटचं मोमेंटम केलेलं आहे. 46% अकॉर्डिंग मोमेंटम होतं. ऑलमोस्ट जॅकपॉट आपण इथे ट्रेडमध्ये होतो. बट आपली जी ट्रेलिंग बुक झालेली आहे ती झालेली आहे या कॅन्डलच्या लोवर. तर मी याला खाली शिफ्ट करतो. या लोवर आपण 28 पॉईंट बुक केलेला आहे. पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर 31% जे आहे ते आपण इथे बुक केलेलं आहे प्रॉफिटमध्ये. पर्सेंट वाईज जर कॅल्क्युलेट जर तुम्ही केलं तर ते असं होईल की ज्यांनी 10,000चा माल उचलला असेल त्यांना 3100 रुपयाचं प्रॉफिट झालेलं असेल आणि ज्यांनी 1 लाखाचा माल उचललेला असेल त्यांना प्रॉपरली 31,000चं जे आहे ते प्रॉफिट झालेलं असेल. ओव्हरऑल 50% म्हणजे की जॅकपॉट असतं. आज यांनी मुवमेंटम जे दिलेलं आहे ते 46%च्या जवळपास दिलेलं आहे. जबरदस्त मुवमेंट होतं. जेवढे इंडेक्सने मुवमेंट केलं तेवढंच ऑप्शननी पण प्रॉपरली आपल्याला मोमेंटम दाखवलेलं आहे आणि प्रॉपर आपलं टॉपवर बुक झालेलं आहे. तर इथे तुम्हाला दोन्ही चार्टचं एक्सप्रेशन समजलेलं असेल, निफ्टीच्या इंडेक्स चार्टचं आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टचं. यालाच मी प्रॉपरली तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की कोणत्या टाइमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टाइमिंगला तो बुक झालेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. तर पुन्हा तुमच्यासमोर इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे तो एक्झॅक्टली आपला एक्झिक्यूट झालेला आहे 10 वाजून 20 मिनिटांनी. तिथे मी निफ्टीचा 24,350चा कॉल बाय केलेला होता जो की माझा बाय झालेला होता 90 रुपीजमध्ये. त्यानंतर याला मॅनेज करत प्रॉपरली ट्रेल करत जे मी बुक केलेलं आहे ते केलेलं आहे एक्झॅक्टली 12 वाजून 46 मिनिटांनी. 24,350चा कॉल जो की माझा ट्रेलिंगमध्ये बुक झालेला आहे प्रॉफिटमध्ये 118 मध्ये. तर टोटल 28 पॉईंट जे आहे तिथे आपण बुक केलेलं आहे. 40 पॉईंट पेक्षा जास्त आपण ट्रेडमध्ये होतो. बट ट्रेलिंग करताना आपल्या ट्रेलिंग कन्सेप्ट अकॉर्डिंग आपण इथे 28 पॉईंट जे आहे ते आपण बुक केलेलं आहे. जेवढं पण दिलं त्यामध्ये फुल्ली सॅटिस्फाईड आहे. एंड ऑफ द डे आज पण आपण प्रॉफिटमध्येच क्लोज करत आहे आणि जेवढे पण आपले प्रीमियम असणार ते पण 100% आज एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज करत असणार. सोबत ज्यांचं पण आजचं लाईव्ह मिस झालेलं आहे त्यांना पण या शॉर्ट व्हिडिओमध्ये क्लिअरिटी आलेली असेल की एक्झॅक्टली कोणत्या साईडनी एंट्री होती, कुठे आपला सेटअप ऍक्टिव्ह झाला, कसं त्याला मॅनेज केला आणि कसं त्याला बुक केलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये बसून लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट शिकायची असेल, लाईव्ह मार्केटमध्ये प्रत्येक गोष्ट कशी काम करते हे समजून प्रॅक्टिकल करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेचच तुम्ही दुसऱ्या दिवसापासूनच आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती लाईव्ह मार्केटमध्ये आमच्यासोबत सुरू करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. सोबत आजच्या व्हिडिओमध्ये पण काही क्वेरी, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. तुमचे क्वेरी, तुमचे प्रश्न जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आम्ही 100% त्याच्यावर उत्तर देऊ. तर आता इथे आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला या ट्रेडची क्लिअरिटी पूर्णपणे आलेली असेल. तर आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.